नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज या ठिकाणी रत्नागिरीहून काही गेस्ट आपल्या बागेस रोपवाटिकेसाठी आपल्या बागेमध्ये आपल्या नर्सरीमध्ये रोपं बघण्यासाठी आज या ठिकाणी ते स्वतः आलेत। तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल की आज आपल्या बागेची फळांची साईज, फळांची संख्या आणि आपली ही बाग बघून आज त्यांना काय फील होतंय। तर मॅडम नमस्ते, तुमचं नाव सांगा। मी स्मिता भोसले, रत्नागिरी खेड रत्नागिरीवरून आले। ॲक्च्युली केशर आंब्याचे बरंच आम्ही बघितले होते इकडे तिकडे व्हिडिओ, पण म्हटलं हे जवळ आणि आंब्याची साईज वगैरे व्हिडिओमध्ये बघितली होती, तर बघायची खूप इच्छा होती। तर आम्ही आलो होतो, पण बागेत एंट्री करताच एवढं चांगलं वाटलं की जे मला पाहिजे होतं ते इथं भेटलं असं वाटलं। एकदम छान आंब्याची साइज है। सब आपका नाम बोलिए और आप। मैं राजीव रंजन। एक्चुअली हम लोग इसका प्लांटेशन लास्ट ईयर से स्टार्ट किए। ख्वाब था कि थोड़ा हम लोग इस सेगमेंट में आने के लिए, तो लास्ट ईयर तो हम लोगों ने किया, कुछ और वीडियो देखा, लेकिन अभी पिछले 5-6 महीना से माने सर का जो वीडियो देखा और जो देखा और वो देखने को मिला यहाँ पे, एकदम मन खुश हो गया। लगा कि नहीं, ये बेस्ट है और इससे बढ़िया हो ही नहीं सकता है। फल का साइज देख लो, प्लांट का एज वाइज फल का साइज देखो, सर अल्टीमेट है सर। एकदम अल्टीमेट। आपको क्या लगता है कि ये बगीचे का जो एयर्स है 2 साल 2.5 साल में इतना इल्ड आएगा, आपको भरोसा लगता है? बिल्कुल भी नहीं एक्सपेक्टेशन था सर। बिल्कुल भी नहीं। सर थोडीशी तुमची माहिती सांगा। मला बोलायला बोला ना, काय अडचण नाही। मी अनंत शिंदे रत्नागिरी मधून आलोय। बाग बघून खूप आम्हाला समाधान वाटलं आणि अशी बाग आम्हाला कोकणात करायची आहे, त्यासाठी यांचं मार्गदर्शन माने साहेबांचं आम्ही घेतो। आपल्या सांगोलेचा आंबा रत्नागिरी कोकणामध्ये आपण आपल्याला यांना ऍडवाइस करून यांच्या रत्नागिरीमध्ये सुद्धा आपल्याला यावर्षी कोकणामध्ये आपल्याला आंब्याची लागवड करून अशाच प्रकारचं इल्ड उत्पादन यांना आपण काढून देणार आहे। तर त्यासाठी ती आपल्या फार्मसाठी व्हिजिट करायला आलेत। तर आपले काही मित्र टेंभुर्णीहून पण इकडे पुढे, तर समाधान सुरवसे यांची पण केशर आंब्याची बाग आहे। तर तुमची थोडीशी परिचय द्या। आम्हाला हे साहेब म्हणलं होते झाडे पाहायला या, बाग पाहायला, साईज वगैरे हे असं बघण्यासाठी आलतो। आम्हाला पण माहित नव्हते पहिल्यापासून असं आंब्याचं, तेच बघण्यासाठी आलतो। तर तुमची बाग आणि झाडांची संख्या किती आहे? आमची बाग आहे 2.25 एकर, 2200 झाड आहेत आणि साईज आता 250-300च्या मोर गेली। तर यांची स्वतः पहिली बाग असताना सुद्धा यावर्षी आपल्या बागेसाठी व्हिजिट करायला, आपल्या रोपवाटिकेसाठी व्हिजिट करायला आणि नवीन रोपं खरेदी करण्यासाठी आलेत। सर तुमचं नाव सांगा। सिद्धेश्वर मधुकर तेली, मी देहवलीहून आलो, टेंभुर्णी तालुका माडा, जिल्हा सोलापूर। आम्हाला माझी स्वतःची 1,500 झाड आहेत। आता सध्या हार्वेस्टिंग पण 10-15 दिवसांनी माने सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। पण आम्हाला ही बाग बघण्याची सरांची आग्रह होता की या बागा एक टीम येणार आहे आपल्या ह्याच्यावरून रत्नागिरीहून, इथली साईज, इथलं सरांचं मार्गदर्शन, इथं वेळोवेळी देणार। माने सरांचा स्वभाव असा आहे की ते वेळोवेळी सगळ्या गोष्टी मनापासून करतात आणि जे सांगन जी करते त्यांच्यासारखं जर केलं तर सगळ्या गोष्टी अवेलेबल चांगल्या होतात आणि त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो आणि बेनिफिट जे आहे ना ती त्यांच्याप्रमाणे केल्यासारखं चांगल्या प्रकारे होतं। तुमची स्वतः बाग तुमची आहे तरी पण तुम्ही अजून नवीन आंबा? हो, मला आता नवीन आंबा लावायचा, 1.5 एकर मी आता लावणार आहे। काय वाटतं आंब्यामध्ये, काय वाटतं तुम्हाला, उत्पादन चांगलं आहे की भविष्यामध्ये आंब्याची लागवड मी वाढल्यानंतर? अगोदर केळीची बागा करत होतो, पण केळीच्या म्हणा असं त्याचं मार्जिन नाही आणि आंब्यामधून पहिलेच वर्ष माझं आहे, पण खूप चांगली बाग आहे, सरांच्या मार्गदर्शनाने चांगलं चाललेलं आहे आणि आता सुद्धा मी ते करणार आहे। आणि त्यामुळे काय होतंय की बेनिफिट चांगल्या प्रकारे ह्याच्यात थोड्या दिवसामध्ये थोडं व्यवस्थित मार्गदर्शन भेटलं, सगळ्यात महत्त्वाचं पण मार्गदर्शन भेटणं गरजेचं आहे। बिगर मार्गदर्शनाचं माझं मत आहे की करू नये, मार्गदर्शन करावं, रोपाची जात निवडावी, अनुभवानेच निवडावी, असं माझं वैयक्तिक मत आहे। तर आता हा व्हिडिओ आपण इथे संपवतोय। इथून पुढे अजून एक आठवड्याभराने सरांच्या बागेमध्ये आपण स्वतः व्हिजिट करून त्यांची स्वतः बाग डेव्हलप केलेली आपण वेळोवेळी दर महिन्याला 2 महिन्याला व्हिजिट करून कशा स्वरूपामध्ये त्यांची बाग आपण डेव्हलप केली तुम्हाला नंतर व्हिडिओ बघायलाच मिळेल। धन्यवाद।